आपण राहतो त्या देशामध्ये, भारत देशामध्ये आपण राहतो. तुम्ही आम्ही लोक फार भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? तर तुमचा आणि माझा जन्म याच भारत देशामध्ये झाला. कारण याच भारत देशामध्ये अनेक थोर संत महात्मा मंडळी जेथे हरीचे दास जन्म घेती, म्हणून आपला भारत देश महान आहे. मी तुम्हाला सांगेल, महाराष्ट्रामध्ये कुठेही सप्ताह असो, कुठेही कीर्तन असो, कुठेही प्रवचन असो, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातले कीर्तनकार येतात आणि प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगवेगळ्या प्रकारे सांगून जातात. आणि प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगळाच आहे. कारण मी तुम्हाला सांगेल, माझ्या संत बहिणाबाईंनी या अधिकाराचं वर्णन केलेलं आहे. संत बहिणाबाई सांगतायत, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामतयाचा किंकरा जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. इथपर्यंतच आपल्याला अभंग घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगते, जसं बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाची एक इमारत उभी केली, एक इमारत तयार केली, याच इमारतीमध्ये त्या इमारतीचा पाया जर कोण असतील तर माझे माऊली ज्ञानोबा आहे त्या इमारतीचा पाया आहे. याच इमारतीला खांब भक्कम आधार देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर माझ्या नाथ बाबांनी या इमारतीचा खांब झाले. आणि याच इमारतीचा कळस जर कोण असेल तर माझे जगद्गुरु तुकोबाराय इमारतीचा कळस आहे. ज्या प्रकारे या वारकरी संप्रदायाची एक इमारत तयार केली जाते, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा एक मुखवटा देखील तयार केला जातो. मी तुम्हाला सांगेल, जसं आपल्या चेहऱ्यावरती डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, कान आहे, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यावरती देखील नाक आहे, डोळे आहेत, तोंड आहेत आणि कान आहेत. याच वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यावरचे जर डोळे कोण असतील तर माझे माऊली ज्ञानोबा या मुखवट्याचे डोळे आहेत. त्याचं कारणच असं आहे, आपण काय करतो, डोळ्यानं ज्ञान घेतो. आणि माऊली ज्ञानोबांनी देखील तेच काम केलं. या जगाला ज्ञान दान देण्याचं कार्य माऊली ज्ञानोबांनी केलंय. माऊली ज्ञानोबांचा अधिकार काही सामान्य नाही दादा. मी तुम्हाला सांगेल, माझ्या माऊलींकडे एवढं मोठं ज्ञान आहे, अगाध ज्ञान माझ्या माऊलींकडे आहे. कारण त्या ज्ञानाचं वर्णन देखील केलेलं आहे. ज्ञानाचा सागर सखा Baba
माझा ज्ञानेश्वर. याच मुखवट्यावरचे डोळे जर कोण असतील तर माझे माऊली ज्ञानोबा या मुखवट्याचे डोळे आहेत. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल याच मुखवट्याची वाणी, याच मुखवट्याचं तोंड जर कोण असतील तर माझे नामदेव महाराज या मुखवट्याची वाणी आहेत. आणि याच वाणीची ताकद किती आहे तुम्हाला सांगेल. या वाणीचा अधिकार किती आहे. या वाणीनं कीर्तन करावं आणि त्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकानं नाचावं ही या वाणीची ताकद आहे. हा अधिकार या वाणीचा आहे. कारण नामदेव कीर्तन करी पुढे पुढे देव नाचे पांडुरंग. या वाणीची ताकद किती आहे. जगाच्या मालकानं नाचव याच्यात काही नवल नाही. पण नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, जगाच्या मालकाचा पितांबर कधी गळून पडला हे जगाच्या मालकाला समजलं नाही. ही ताकद हा अधिकार नामदेव महाराजांचा आहे. आणि महिला मंडळ ऐका, आपल्या चेहऱ्यावर नाक आहे, डोळे आहेत, तोंड आहेत, पण आपल्या चेहऱ्यावर जर नाक मशिनी पाय दिल्यावानी असेल तर आपण छान दिसतो का. हा छान दिसतो का आपण. मग ऐका, मी तुम्हाला सांगेल जर आपल्या चेहऱ्यावरती नाक छान नसेल तर आपण छान दिसत नाही. त्याच प्रकारे या वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यावरती एक नाक आहे. आणि ते नाक जर कोण असतील तर माझे जगद्गुरु तुकोबाराय ते नाक आहेत. आणि त्याच नाकाचा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार मी तुम्हाला सांगेल की तुकोबारायांचं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगाला कंप सुटत होता. तुकाराम 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 यम. तुकोबारायांचं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगाला कंप सुटत होता. याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल तुकोबारायांचा अधिकार किती आहे की तुकोबारायांची उंची एवढी आहे त्या उंचीचं वर्णन एके ठिकाणी केलं जातं. अनुरेनो या थोकडा आकाशाई बढा तुका आकाशाई बढा तुका आकाशाई Hare
एवढा माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार एवढा आहे आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल आज ज्यांचा अभंग मी सेवेसाठी निवडलाय त्या महापुरुषाचं त्या संत महापुरुषाचं जर आपण चरित्र पाहायला गेलं तर त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला 3 गुण पाहायला भेटतात। नाथबाबा शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत। मी तुम्हाला सांगेल नाथबाबा एवढे शांत आहेत, एवढे शांत आहेत की यमन अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला। नाथबाबांच्या अंगावर येऊन 108 वेळा थुंकला तरीही नाथबाबा काहीच बोलले नाहीत, एवढे शांत नाथबाबा आहेत। नाथबाबांचा दुसरा गुण आहे संत। संत म्हणावं कोणाला? ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत। आणि नाथबाबांच्या जर तिसऱ्या गुणाचा आपण विचार केला तर नाथबाबा मावशांनो इतके श्रीमंत होते, इतके श्रीमंत होते। सकल संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ राजा। सकल संतांमध्ये राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा। मी तुम्हाला सांगते मावशांनो ऐका, नाथ बाबा किती श्रीमंत होते की नाथ बाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा। कशाचा? पुरणपोळ्याचा। कशाचा नैवेद्य असायचा? पुरणपोळ्याचा। आपण दाखवतो का? साधा भाकरीचा, साध्या पोळीचा दाखवतो का आपण? नैवेद्याचा सोडा। मी असंच कीर्तनामध्ये सांगितलं की नाथ बाबा एवढे श्रीमंत होते, नाथ बाबांच्या घरी दररोज पुरणपोळ्याचा नैवेद्य देव्हाऱ्यातल्या देवाला असायचा। कीर्तन संपल्यानंतर एक म्हातारी माझ्याकडे आली, मला म्हणे ताई काय सांगावं, डोक्याला तेल नाही, पायाला वाण नाही, पोटाला आण नाही, जीवाची साडकी फरफट चालू आहे। म्हटलं आजी झालं काय? म्हटलं आजी सून चांगली नाही का? गावात 1 नंबर सून माझी, सुनेचा नादच करायचा नाही। म्हटलं मग एवढे हाल तुमचे कसे झाले? आजीला म्हटलं ते सगळं सोडा, मला काय सांगू नका, पण आजी मला आज माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, मला सांगा तुम्ही आंघोळ केलेले किती दिवस झाले? आजी म्हटले दीदी जास्त नाही, फक्त 15 दिवस झाले। 2 हात मागं सरकले मी। आता नाही, ते कोरोनाचे काळ होता का तेव्हाचही 2 हात मागं सरकले। आजी म्हटले दीदी मागं का सरकले आणि तोंडाला ओढणी का लावली? म्हटलं काही नाही आजी, कोरोनाचे दिवस आहेत, आम्ही बाहेर फिरतो, तुम्ही म्हातारे आहात, उगाच तुम्हाला काय झालं तर काय व्हायचं, त्याच्यामुळे मी मागं सरकले। आजीला म्हटलं आजी आंघोळ केलेले 15 दिवस झाले, मग मला सांगा देवाला आंघोळ कधी घातली? आजी म्हटल्या ताई या बाजाराची त्या बाजाराला देवाला आंघोळ घालत असते। म्हटलं आजी असं का करता? आजी म्हटलं काही नाही दीदी, या बाजाराची त्या बाजाराला देवाला आंघोळ घातली का काय होतं, मला देखील स्वच्छ आंघोळ करता येते, देवाला देखील स्वच्छ पाण्याने आंघोळ घालता येते। मला सांगायचंय काय तुम्हाला की आज या कलियुगामध्ये लोक देवाला आंघोळ सुद्धा घालत नाहीत, नैवेद्याचं बाजूलाच राहिलं। पण माझी नाथ बाबांची श्रीमंती एवढी होती की नाथ बाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळ्याचा नैवेद्य असायचा। ही नाथ बाबांची श्रीमंती आहे आणि त्याच नाथ बाबांनी आपल्याला अनेक प्रकारचे ग्रंथ संपदा दिली। एकनाथी भागवत दिलं, रुक्मिणी स्वयंसारखा ग्रंथ त्यांनी निर्माण केला आणि आपल्या साध्या बोळ्या बाबड्याला भक्ताला समजावं, कळावं आणि पचावं याच्यासाठी नाथ बाबांनी निर्मिती केली ती भारुडाची। नाथ बाबांची भारुड एवढी सुंदर आहेत, नाथ बाबांची भारुड जर आपण गायली तर असं वाटतं आपण कीर्तनात उठून नाचावं, कारण एवढी सुंदर नाथ बाबांची भारुड आहे। नाथ बाबा म्हणतायत या शेजारणीनं बरं नाही केला पयो, कशी चेहरे फुलल्या त्यांचे, आता पोट डुकल्या खात होते। या शेजारणीनं बरं नाही केला पयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो। केवळ पंचानन यडगा मदन, केवळ पंचानन मदन केवळ पंचानन
वाटत असेल मावशींना, है ना? मावशा म्हणत असतील दीदी आत्ता पोत कीर्तनाला ऐकले, कीर्तन बंद करा आणि भारुडच चालू करा, म्हणत असतील काही मावशा मनातली मनात. पण ऐका, मला सांगायचे काय, याच नाथ बाबांनी आपल्या साध्या भाबड्या भक्ताला समजावं, पचावं आणि रुचावं याच्यासाठी निर्मिती केली ती भारुडाची. आणि हेच नाथ बाबा देवाकडे मागणी करतायत. काय मागतायत तर अभंगाचं. देवा माझ्या मना लाग तुझ्या चरणी, देवा माझ्या मना लाग तुझ्या चरणी, देवा माझ्या मना लाग तुझ्या चरणी, देवा माझ्या लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू निधी. नाथ बाबा देवाकडे मागणं मागतायत. काय मागतायत नाथ बाबा? की देवा